ना आमच्या प्रचाराला. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका झाल्या, अजून झेडपीच्या निवडणुका झाल्या. याच्यामध्ये उद्धव ठाकरे नाही आले. बरं, ते नाही आले तर आले, आदित्य ठाकरेंनी तरी यावं, तेही फिरकले नाहीत आमच्याकडे. नाही, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे. साहेबांचं या विषयावरती असं मत आहे, स्पष्ट मत आहे, की खासदार म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट आणि आमदार म्हणजे विधानसभा सदस्य या ज्या आहेत या प्रमुख निवडणुका आहेत. आणि या प्रत्येक निवडणुकामध्ये स्वतः उद्धव साहेब यांनी दौरे आखलेले आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ते गेले आहेत. इव्हन माझ्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या ज्या निवडणूक प्रचाराचा मला फायदा देखील झालेला आहे. त्यांच्या प्रचारामुळेच मी निवडून आलेलो आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की ते येत नाही, कारण आम्हाला त्यावेळेस आले होते. आता दुसरा विषय जो आहे की खासदार आणि आमदाराच्या संदर्भात उद्धव साहेब अतिशय गांभीर्य नसतात. ज्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असतात, ज्याला आपण पंचायत राज व्यवस्थेमधले जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर परिषदा यांचे किंवा महानगरपालिका या ज्या निवडणुका असतात त्या लोकल असतात. स्थानिक नेतृत्वाचा कस त्यावर लागतो. त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी मोठ्या पक्षांनी सहभागी होऊ नये, जे की इतर पक्षांना ते समजत नाही. इतर पक्षांचे जे नेते आहेत त्या ठिकाणी साम दाम दंडभेद त्याचा वापर करतात आणि जे काही जिल्हा स्तरावरचं स्थानिक पातळीवरचं राजकारण गढूळ करतात, नव्हे त्या ठिकाणी अनिष्ट प्रकार करतात, जे उद्धव साहेबांना मान्य नाही. माझ्या दृष्टीनं ते योग्य आहे. त्यामुळं त्यांनी या ज्या निवडणुका आहेत त्या लोकल नेतृत्वावर सोडलेल्या आहेत. तुमचं नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी तो दिलेला त्यांना अवकाश आहे.